नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 8 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे। पहा क्वेश्चनचा टाईप कसा आहे, येथे 4 आहे, येथे 5 आहे आणि डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूटमध्ये हा नंबर आहे। तो नंबर कसा आहे, या नंबरचा स्क्वेअर या नंबरचा स्क्वेअर दोघांची ॲडिशन। टाईप लक्षात राहण्यासाठी एक लक्षात ठेवा, या नंबरचा स्क्वेअर 16 होईल आणि या नंबरचा स्क्वेअर 25 होईल, दोघांचं स्क्वेअर रूट म्हणजे 41। हा नंबर आपला डिनोमिनेटरमध्ये आहे। तर आता याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी टाईप कसा लक्षात ठेवायचा, इथे साइन इनवर्स असल्यामुळे आपल्याला साइनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, साइन ऑफ ए प्लस बी। येथे प्लस असल्यामुळे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे। येथे मायनस असेल तर साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण। पहा फॉर्म्युला कसा आहे, साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी, साइनसाठी प्लस असेल तर प्लस कॉस ए साइन बी। येथे जो साइनला अँगल आहे तो येथे कॉसला आहे, येथे जो कॉसला अँगल आहे तो येथे साइनला आहे। याप्रमाणे पहा हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, साइन ऑफ ए प्लस बीचा। सोल्युशन आधी हे वाय म्हणून कन्सिडर करू आपण। लेट वाय इक्वल टू साइन इनवर्स 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स अपॉन इक्वल टू साइन इनवर्स। येथे आपण काय करू, हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण या प्लस साइनने, म्हणजे 4 अपॉन रूटमध्ये 41 साइन एक्स असं लिहिता येईल आपल्याला। हे प्लस साइन आणि प्लसने सेपरेट होईल हा डिनोमिनेटर, दोघाखाली पण डिनोमिनेटर येणार आहे। येथे कॉस एक्स या फॉर्म्युल्याप्रमाणे याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। येथे साइनची टर्म आहे, येथे साइनची आहे, म्हणजे कॉस बीसाठी आपण काय करू, हे पुट करू, कॉस बी म्हणजे ही व्हॅल्यू पुट करू आपण। येथे कॉस आहे, येथे कॉस आहे, परंतु येथे साइन आहे, येथे साइन नाही आहे, म्हणजे साइन बीसाठी आपण हे पुट करू। पण अँगल तुम्ही बी पण घेऊ शकता, अल्फा पण घेऊ शकता। आता येथे आपण लिहिणार पुट ही व्हॅल्यू 4 अपॉन रूट 41 इक्वल टू कॉस बी अँड 5 अपॉन रूट 41 इक्वल टू साइन बी। हे आपण पुट केलेलं आहे। अँगल सारखेच आहेत बी आणि बी। आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, अँगल सारखाच आहे, बरोबर आहे। म्हणजे ही व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे। म्हणजे या नंबरचा स्क्वेअर केला आपण, या नंबरचा स्क्वेअर केला म्हणजे साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर आणि दोघांची ॲडिशन घेतली तर ती 1 यायला पाहिजे, तरच आपल्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या बरोबर आहेत। आता आपण चेक करू आपण हेअर, या व्हॅल्यूचा स्क्वेअर किती होईल, 4 अपॉन 41 याचा स्क्वेअर आणि या व्हॅल्यूचा पण स्क्वेअर घेऊ आपण, म्हणजे काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा रूट 41। ही व्हॅल्यू आपल्याला 1 यायला पाहिजे, तरच ह्या व्हॅल्यू आपल्या बरोबर आहेत। येईल का, हे 4चा स्क्वेअर 16, स्क्वेअर रूट आहे कॅन्सल होईल, 41 प्लस 25 अपॉन आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील 41। पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, आपण एकच घेणार डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरची ॲडिशन करणार। हे किती होतील 25 16 41, 41 अपॉन 41 म्हणजे 1, म्हणजे आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत। कशामुळे, कारण आयडेंटिटी इथे अप्लाय होत आहे। आता आपण काय करू, आपण या अँगलची व्हॅल्यू काढून घेऊ, बी अँगल ॲक्युरेट किती आहे, त्यासाठी आपण टॅन बीची व्हॅल्यू काढू। टॅन बी म्हणजे काय होईल, साइन बी आपण कॉस बी, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कारण दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याकडे आहेत। साइन बी अपॉन कॉस बी, साइन बीची व्हॅल्यू ही आहे 5 अपॉन आणि कॉस बीची व्हॅल्यू 4 अपॉन, हे कॅन्सल होतील 5 अपॉन 4, 5 अपॉन 4 ही व्हॅल्यू कशाची आहे, टॅन बीची आहे, परंतु यावरून बी व्हॅल्यू काढता येईल आपल्याला। देअरफॉर बी इक्वल टू काय होईल, हा टॅन आहे इकडे इनवर्स होऊन जाईल, टॅन इनवर्स 5 अपॉन 4। ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळेल, या अँगलची, बी अँगलची व्हॅल्यू एवढी आहे। आता या व्हॅल्यू आपण येथे पुट करू आणि फॉर्म्युला अप्लाय करू। हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्या लक्षात राहू द्या। देअरफॉर वाय इक्वल टू साइन इनवर्स
साईन इनवर्स, ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे, कॉस बी आपण पुट केलेलं आहे, कॉस बी किंवा अल्फाही घेऊ शकता तुम्ही, हे साईन एक्स इंटू साईन एक्स आणि प्लस ही व्हॅल्यू म्हणजे साईन बी इंटू कॉस एक्स, ज्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत त्याच लिहिलेल्या आहेत, साईन एक्स आणि कॉस एक्स ॲज इट इज, इक्वल टू हे साईन इनवर्स, हा फॉर्म्युला कसा तयार होईल, साईनचा फॉर्म्युला तयार होईल, साईन ऑफ ए प्लस बी म्हणजे अँगलची ॲडिशन बी प्लस एक्स किंवा एक्स प्लस बी इक्वल टू साईन इनवर्स, साईन इनवर्स आणि साईन कॅन्सल होतील म्हणजे व्हॅल्यू कोणती मिळेल आपल्याला, फक्त अँगल बी प्लस एक्स, अँगल पण माहिती आहे आपल्याला, अँगल काढलेला आपण, अँगल पण माहिती आहे, बीची व्हॅल्यू किती आहे, टॅन इनवर्स, बी अँगलची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स 5/4 प्लस एक्स, ही व्हॅल्यू कशाची आहे, वायची आहे. आता आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy बाय dx. अँगल आहे त्याचं इनवर्स आहे म्हणजे कॉन्स्टंट मिळेल आपल्याला, ही व्हॅल्यू काय असेल, एक अँगल आहे कोणता तरी त्याची व्हॅल्यू आहे म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे, परंतु हा व्हेरिएबल आहे, ही व्हॅल्यू व्हेरिएबल आहे परंतु हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल परंतु याची डेरिव्हेटिव्ह 1 येईल, ही डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1, देअरफॉर dy बाय dx 0 + 1 1, डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1 मिळणार आहे. पहा याप्रमाणे सर्व क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन, येथे √3 आहेत, या नंबरचा स्क्वेअर प्लस येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर आणि पूर्ण स्क्वेअर रूट, पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे 3 + 1 हे 4 होतील आणि 4चा स्क्वेअर रूट 2, हा नंबर आपला डिनोमिनेटरमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे हे कसं सॉल्व करायचं आपल्याला, कॉस इनवर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला, कॉस इनवर्स असल्यामुळे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पाहायचं सोल्युशन लिहिणार आपण, सोल्युशन लेट y इक्वल टू, आधी y म्हणून कन्सिडर करू आपण, कॉस इनवर्स, येथे √3 कॉस एक्स आहेत मायनस साईन एक्स अपॉन 2. आधी आपण काय करू, डिनोमिनेटर सेपरेट करू, हा कॉस इनवर्स हे √3/2 कॉस एक्स मायनस हे 1/2 लिहू शकतो आपण, 1/2 साईन एक्स, साईन एक्स अपॉन 2 म्हणजे काय, 1/2 साईन एक्स. आता आपण पुट करू, कॉस इनवर्स आहे, कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण, येथे मायनस आहे, कॉसला साईन चेंज होते, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, येथे मायनस असल्यामुळे आपण कॉसचा प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करणार, कॉस ऑफ ए प्लस बी, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला कसा आहे, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी, येथे प्लस असेल तर मायनस, साईन ए साईन बी, साईन ए साईन बी, दोन्ही कॉस दोन्ही साईन, प्लस असेल तर मायनस, येथे मायनस असेल तर येथे प्लस होईल, याप्रमाणे हे लक्षात ठेवा. येथे आपल्याला मायनस आहे म्हणजे आपल्याला प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, साईनसाठी मायनस असेल तर मायनसचा फॉर्म्युला अप्लाय करतो आपण. आता पुट करू आपण, पुट, येथे अँगल आपल्याला सारखा पाहिजे, अल्फा घ्या किंवा बीटा घ्या किंवा ए पण घेऊ शकता तुम्ही. येथे सपोज येथे कॉस बी म्हणजे कॉस एक्स आहे तर कॉस ए घेऊ आपण, ही व्हॅल्यू कॉस ए घेऊ. येथे साईन एक्स म्हणजे साईन बी आहे तर ही व्हॅल्यू आपण साईन ए घेऊ. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पुट √3/2 ही व्हॅल्यू म्हणजे कॉस ए घेऊ आपण अँड 1/2 ही व्हॅल्यू म्हणजे आपण साईन ए घेऊ. आता साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दोघांचा अँगल सारखा आहे, ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1.
या दोघांचा जर स्क्वेअर केला आपण, ती व्हॅल्यू 1 येत असेल तरच आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत, त्या पुट करू शकतो आपण. चेक करू आपण. √3/2 या व्हॅल्यूचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे या व्हॅल्यूचा स्क्वेअर इक्वल टू हे 3/4 होतील. √3चा स्क्वेअर 3 होईल, 2चा स्क्वेअर 4 प्लस 1/2चा स्क्वेअर 4. हे काय होईल 4/4 इक्वल टू 1. व्हॅल्यू 1 येत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत. आता या व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स √3/2 म्हणजे कॉस ए इंटू कॉस एक्स हे मायनस 1/2 म्हणजे साईन ए इंटू साईन एक्स इक्वल टू दोन्ही टर्म कॉसचे आहेत, येथे मायनस आहे, दोन्ही टर्म साईनचे आहेत. याप्रमाणे फॉर्म्युला आहे, तर आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ ए प्लस बी. येथे मायनस असेल तर कॉससाठी प्लस होईल, म्हणजे कॉस इनवर्स येथे काय होईल कॉस ऑफ ए प्लस एक्स. इथे मायनस असल्यामुळे ए प्लस एक्स होईल, दोन्ही अँगलची ॲडिशन, बरोबर आहे. कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल होतील, फक्त व्हॅल्यू मिळेल आपल्याला ए प्लस एक्स. आपण अँगल काढून घेतला नाही, येथे अँगलची व्हॅल्यू काढून घेऊ. ही व्हॅल्यू आहे वायची. देअरफॉर वाय इक्वल टू ए प्लस एक्स. परंतु ए म्हणजे काय आहे ते अँगलची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. आपल्याला माहिती आहे टॅन ए इक्वल टू साईन ए अपॉन कॉस ए इक्वल टू साईन एची व्हॅल्यू 1/2 आणि कॉस एची व्हॅल्यू आहे √3/2. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे 1/√3. ही व्हॅल्यू कशाची आहे टॅन एची आहे. आपल्याला फक्त अँगल काढायचा आहे. अँगलची व्हॅल्यू काय मिळेल देअरफॉर ए इक्वल टू हे टॅन इनवर्समध्ये जाईल आणि 1/√3. टॅन एची व्हॅल्यू ही आहे, फक्त एची व्हॅल्यू हा टॅन या साईडला इनवर्स होऊन जाईल. याप्रमाणे एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. देअरफॉर वाय इक्वल टू काय होईल, एची व्हॅल्यू पुट करू. टॅन इनवर्स 1/√3 हा पण कॉन्स्टंट आहे प्लस एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर dy/dx. ही व्हॅल्यू 0 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह, आणि ही व्हॅल्यू एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. देअरफॉर dy/dx इक्वल टू 1. ही पण डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 3. येथे √2 आहेत, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय होईल 1 + 1 2 होईल. √2 हा नंबर आहे डिनोमिनेटरमध्ये. तर येथे आपल्याला साईन इनवर्स असल्यामुळे साईनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. साईन ए प्लस बी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. साईन ए कॉस बी आणि प्लस कॉस ए साईन बी. इकडे साईनला जो अँगल आहे इकडे कॉसला आहे, इकडे कॉसला जो अँगल आहे इकडे साईनला आहे. येथे प्लस असेल साईनसाठी तर इथे प्लस येईल. आपल्याला इथे काय आहे प्लस आहे, म्हणजे आपल्याला हाच फॉर्म्युला पाहिजे, बरोबर आहे. लेट वाय इक्वल टू साईन इनवर्स कॉस रूट एक्स प्लस साईन रूट एक्स अपॉन √2 इक्वल टू साईन इनवर्स. आधी आपण डिनोमिनेटर सेपरेट करू. 1/√2 कॉस रूट एक्स आणि हे प्लस हे 1/√2 होईल. हे डिनोमिनेटरमध्ये आहेत म्हणजे 1/√2 असं लिहू शकतो, आणि हे सेपरेट केले आपण डिनोमिनेटर सेपरेट केलेलं आहे या प्लस साईनने. आता पुट करू आपण. कॉस आहे, कॉसची टर्म आहे, साईनसाठी पुट करू साईन ए. येथे साईन आहे तर हे कॉस ए पुट करू आपण. कॉस ए पुट साईन ए ही व्हॅल्यू 1/√2 इक्वल टू साईन ए
अँड 1/√2 इक्वल टू कॉस ए. चेक करू आपण या व्हॅल्यू घेतलेल्या बरोबर आहेत का. दोघांचा स्क्वेअर केला तर ॲडिशन आपल्याला 1 यायला पाहिजे. या नंबरचा स्क्वेअर करू आपण प्लस या नंबरचाही स्क्वेअर करू आणि ॲडिशन घेऊ इक्वल टू 1 येईल का चेक करू आपण. 1/2 होईल प्लस हे पण 1/2 होतील. हाफ प्लस हाफ 1 व्हेरीफाय होत आहे बरोबर आहे. म्हणजे आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत. आता आपण काय करू टॅनची व्हॅल्यू काढू. टॅन ए म्हणजे काय साइन ए अपॉन कॉस ए. कारण आपल्याला फक्त अँगलची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे त्यासाठी ही प्रोसेस करत आहोत. साइन ए अपॉन कॉस ए. साइन एची व्हॅल्यू ही आहे 1/√2 आणि ही पण व्हॅल्यू 1/√2च आहे. हे कॅन्सल होतील 1/1 म्हणजे 1. ही व्हॅल्यू 1 मिळत आहे आपल्याला. म्हणजे टॅन एची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे अँगल एची व्हॅल्यू किती मिळेल. देअरफॉर ए इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1. एची व्हॅल्यू टॅन इनवर्स 1. साइन इनवर्स साइन ए. आता व्हॅल्यू आता पुट करू आपण. साइन ए इंटू कॉस रूट एक्स. कॉस रूट एक्स साइन ए इंटू कॉस रूट एक्स. या व्हॅल्यूसाठी हे पुट केलेलं आहे आपण आणि या व्हॅल्यूसाठी हे पुट केलेलं आहे. लक्षात राहू द्या. आणि 1/√2 म्हणजे काय आहे कॉस ए आणि इंटू साइन रूट एक्स इक्वल टू फॉर्म्युला कसा तयार होईल. साइन ऑफ हा फॉर्म्युला असेल तर साइन ऑफ ए प्लस बी म्हणजे काय होईल येथे साइन ऑफ ए प्लस रूट एक्स. याप्रमाणे साइन इनवर्स आहे साइन आहे कॅन्सल होईल फक्त अँगल ए प्लस रूट एक्स. एची व्हॅल्यू पुट करू आपण. टॅन इनवर्स 1 हा पण कॉन्स्टंट आहे टॅन इनवर्स 1 आणि प्लस रूट एक्स. ही झाली व्हॅल्यू वायची डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि प्लस रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/2 रूट एक्स. ही डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेली आहे एवढी येणार आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1/2 रूट एक्स. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 4. येथे 3 आहे येथे 4 आहे. 3चा स्क्वेअर 9 आणि प्लस 4चा स्क्वेअर 16. आपण स्क्वेअर रूट जर घेतला आपण 25 हा नंबर येथे आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला येथे कॉस इनवर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कॉसला साईन चेंज होतात बरोबर आहे. प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस. येथे मायनस आहे म्हणजे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल प्लसचा कॉस ऑफ ए प्लस बी. हा फॉर्म्युला कसा आहे कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी. येथे प्लस असेल तर मायनस साइन ए साइन बी साइन ए साइन बी आधी कॉस नंतर साइन. साइन चेंज होईल याप्रमाणे. सोल्युशन पहा एका स्टेपमध्ये लेट वाय इक्वल टू करा. लेट वाय इक्वल टू कॉस इनवर्स. कॉस इनवर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि ब्रॅकेटमध्ये कॉस आला पाहिजे आपल्याला त्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. येथे 3 cos 3x मायनस 4 sin 3x. पहा 3x असल्यामुळे 3 थीटा हा फॉर्म्युला अप्लाय करू नका. cos 3 थीटा sin 3 थीटा. आता काय करू आपण सेपरेट करू डिनोमिनेटर. cos इनवर्स 3/5 cos 3x हे मायनस 4/5. हा जो डिनोमिनेटर आहे दोघाखाली आपण घेतलेला आहे आणि मायनसनं सेपरेट केलेला आहे. साइन 3x कॉस 3x कॉसची टर्म आहे तर ही टर्म म्हणजे कॉस ए घेऊ आपण. हे कॉस ए पुट करू सपोज आपण आणि हे ते साइन ए पुट करू. ही टर्म म्हणजे साइन ए बरोबर आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. इथे लिहिणार आपण पुट 3/5 इक्वल टू कॉस ए अँड 4/5 हे साइन घेऊ नका 4/5 इक्वल टू साइन ए.
जर स्क्वेअर केला तर 1 येईल का, तरच व्हॅल्यू आपण घेतलेल्या बरोबर आहेत. या नंबरचा स्क्वेअर केला आपण 3/5चा स्क्वेअर प्लस या नंबरचा स्क्वेअर केला आपण तर इक्वल टू 1 यायला पाहिजे. 9/25 प्लस 16/25 हे 25 होतील आणि हे पण 25 होतील, कॅन्सल, इक्वल टू 1. म्हणजे काय, आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येथे व्हेरीफाय होत आहे. आता आपण टॅन एची व्हॅल्यू काढू. टॅन ए अँगलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आधी टॅन एची व्हॅल्यू काढू. साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए इक्वल टू साइन एची व्हॅल्यू 4/5 आणि ही आहे 3/5. हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, कॅन्सल होईल. 4/3 म्हणजे अँगल मिळेल आपल्याला. देअरफॉर अँगल किती मिळेल, टॅन इनवर्स 4/3, टॅन इनवर्स 4/3. इनवर्स म्हणजे -1 पॉवर पाहिजे. आता वाय, देअरफॉर वाय इक्वल टू कॉस इनवर्स हे काय होईल 3/5 म्हणजे काय, कॉस ए इंटू कॉस 3x हे मायनस साइन ए इंटू साइन 3x. आपण काय लिहू शकतो, कॉस इनवर्स मायनस असेल तर प्लस येईल कॉसमध्ये, बरोबर आहे. म्हणजे कॉस ऑफ, इथे मायनस असेल तर कॉसला प्लस होईल, ए प्लस दोन्ही अँगलची ॲडिशन होईल. हे कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होतील, फक्त इथे अँगल मिळेल ए प्लस 3x. ही व्हॅल्यू एची व्हॅल्यू पुट करू. ए इक्वल टू टॅन इनवर्स 4/3, टॅन इनवर्स 4/3 हा पण कॉन्स्टंट आहे प्लस 3x. ही व्हॅल्यू वायची आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस 3xची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 3 × 1 म्हणजे 3. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह मिळेल 3 dy/dx इक्वल टू 3. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5 सोल्यूशन. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स. पहा इथे 3 आहे, 3चा स्क्वेअर 9, येथे 2 आहे, 2चा स्क्वेअर 4, दोघांचं स्क्वेअर रूट घेतला आपण, ॲडिशनचा स्क्वेअरच्या ॲडिशनचा स्क्वेअर रूट तर 13 होईल इक्वल टू √13. हा नंबर डिनोमिनेटरमध्ये आहे. येथे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कॉस ऑफ येथे प्लस असल्यामुळे कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. येथे आपण काय करू, सेपरेट करू आधी. पाय हे ॲज इट इज लिहून घेऊ आपण, ई म्हणून कन्सिडर करू, प्लस 2 साइन ईचा पॉवर x अपॉन √13. डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. कॉस इनवर्स 3/√13 कॉस ईचा पॉवर x होईल आणि प्लस 2 टाइम्स साइन ईचा पॉवर x अपॉन √13. आपण काय केलेलं आहे, डिनोमिनेटर सेपरेट केलेलं आहे. येथे प्लस आहे, कॉस असेल तर साइन चेंज होते, प्लस असल्यामुळे कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला लागेल आपल्याला. कॉस ऑफ ए मायनस बी किंवा अल्फा मायनस बीटा हा फॉर्म्युला कसा आहे, इक्वल टू कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी, येथे मायनस असेल तर प्लस साइन ए साइन बी, साइन ए साइन बी, याप्रमाणे फॉर्म्युला आहे. आता पहा कॉसची टर्म आहे, सपोज ही टर्म आहे कॉस बी, तर साइन बी पण आहे आपल्याकडे. म्हणजे ही व्हॅल्यू आपण कॉस ए पुट करू, एक व्हॅल्यू साइन ए पुट करू. ही व्हॅल्यू आपण कॉस ए पुट करू सपोज, आणि ही व्हॅल्यू साइन ए पुट करू. या व्हॅल्यू आपण घेतलेल्या बरोबर आहेत का आपण चेक करू, कारण दोघांचा अँगल सारखा आहे ए आणि ए. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, थिटा म्हणजे इथे अँगल ए आहे,
ही व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. म्हणजे 3/√13 याचाही स्क्वेअर केला आणि प्लस 2/√13 याचाही स्क्वेअर केला तर 1 यायला पाहिजे. 3चा स्क्वेअर 9 होईल आणि हे 13 प्लस हे 4 होतील. 2चा स्क्वेअर 14 आणि 13 होईल इक्वल टू 1 मिळेल. बरोबर आहे, ही व्हॅल्यू 1 येत आहे. म्हणजेच आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत. आधी आपण tan a ची व्हॅल्यू काढू. sin a/cos a. sin a ची व्हॅल्यू आहे 2√13 आणि ही आहे 3/√13. हे कॅन्सल होतील म्हणजे काय मिळेल 2/3. म्हणजे अँगल ए ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला tan इनवर्स 2/3. अँगल ए ची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे. आता y ची व्हॅल्यू पुट करू आपण. पहा फॉर्म्युल्याचा वापर कसा केला आपण तुमच्या लक्षात आलेला आहे. आता y इक्वल टू cos इनवर्स, ही व्हॅल्यू म्हणजे cos a, येथे cos e चा पॉवर इंटू cos e⁻ x, येथे प्लस ही व्हॅल्यू म्हणजे sin a घेतलेली आहे आपण, sin a आणि sin e⁻ x. याप्रमाणे फॉर्म्युला तयार होत आहे. याला आपण असं लिहू, आधी ही टर्म लिहू आपण cos e⁻x इंटू cos a प्लस आहे, त्यामुळे आपण असं मागं पुढे लिहू शकतो. पण असं लिहिता येईल आपल्याला. ही टर्म आधी लिहिली आपण. कशामुळे लिहिलं तसं आपण, कारण येथे फॉर्म्युला कसा होईल कॉस ऑफ, येथे प्लस असल्यामुळे साईन चेंज होईल कॉसच्या फॉर्म्युल्याला, a मायनस बी कॉस ऑफ, म्हणजे येथे काय होईल e⁻x मायनस a होईल. याप्रमाणे कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होईल, e⁻x मायनस a. याची व्हॅल्यू पुट करू आपण tan इनवर्स e⁻x मायनस tan इनवर्स 2/3. ही व्हॅल्यू आहे y ची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy/dx इक्वल टू e⁻x, त्याची डेरिव्हेटिव्ह e⁻x येईल आणि ही डेरिव्हेटिव्ह 0 होईल. Therefore e⁻x ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. dy/dx इक्वल टू e⁻x. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6. येथे कोसेक इनवर्स आहे. आतापर्यंत साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स या टाईपचे क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, परंतु येथे कोसेक इनवर्स आहे. आपल्याला माहिती आहे कोसेक म्हणजे काय 1/sin. बरोबर आहे, कोसेक म्हणजे 1/sin. येथे कोसेक इनवर्स आहे म्हणजे याचा जर आपण रेसिप्रोकल केला तर तो साईनमध्ये कन्वर्ट होईल. सोल्युशन हे y म्हणून कन्सिडर करू आपण. लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स 10 हे काय आहे 6 साइन 2⁻x मायनस 8 कॉस 2⁻x कॉस 2⁻x. याप्रमाणे y ची व्हॅल्यू आहे. पहा कोसेकचं जर आपण साइन केलं तर हा रेसिप्रोकल होईल. कोसेकला आपण साइन इनवर्स लिहित आहोत तर हे वर जाईल हे खाली येईल, म्हणजे 6 साइन 2⁻x मायनस 8 कॉस 2⁻x अपॉन 10 इक्वल टू साइन इनवर्स. सेपरेट करू आपण. 6/10 साइन 2x 2⁻x मायनस 8/10 कॉस 2⁻x. याप्रमाणे हे सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. शॉर्ट फॉर्म करू आपण. हे काय होईल 2 ने डिवाइड करू तर हे 3 होतील, हे 5 होतील, 3 होतील आणि हे 5 होतील. 2 ने डिवाइड करू हे होईल साइन 2⁻x. येथे 2 ने डिवाइड करू, येथे 2 ने डिवाइड करू, हे 4 होतील, हे 5 होतील आणि कॉस 2⁻x. याप्रमाणे पहा येथे साइन इनवर्स आहे म्हणजे आपल्याला साइनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. साइनमध्ये साइन चेंज होत नाही. येथे काय आहे मायनस, म्हणजे साइन a मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. तो फॉर्म्युला कसा आहे साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b.
कॉस ए साईन बी, याप्रमाणे फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू, इथे साईनची टर्म आहे म्हणजे कॉस बी ही पुट करू व्हॅल्यू आपण कॉस बी. येथे कॉसची टर्म आहे म्हणजे साईन बीला ही व्हॅल्यू पुट करू आपण साईन बी. लक्षात राहू द्या, ही व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू पुट करू, ही व्हॅल्यू म्हणजे कॉस बी, ही व्हॅल्यू म्हणजे साईन बी आपण पुट करू. येथे लिहिणार पुट 3/5 इक्वल टू कॉस बी अँड 4/5 इक्वल टू साईन बी. व्हेरीफाय होईल का, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल टू या व्हॅल्यूचा स्क्वेअर 16/25 होईल 16/25 आणि या व्हॅल्यूचा स्क्वेअर 9/25 9/25 हे 25/25 इक्वल टू 1 येईल. बरोबर आहे. म्हणजे व्हेरीफाय होत आहे म्हणजे आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत. या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. टॅन बीची व्हॅल्यू काढू टॅन बी. येथे साईन आणि कॉसला अँगल बी असल्यामुळे आपण टॅन बी व्हॅल्यू काढणार. साईन बी अपॉन कॉस बी इक्वल टू साईन बी अपॉन कॉस बी. साईन बीची व्हॅल्यू आहे 4/5 ही 3/5 4/5 आणि 3/5 हे कॅन्सल होतील इक्वल टू 4/3. ही व्हॅल्यू आहे टॅन बीची. टॅन बी इक्वल टू देअरफॉर बी इक्वल टू टॅन या साईडला इनवर्स होईल टॅन इनवर्स 4/3. बीची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे आपण. आता वायची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर वाय इक्वल टू साईन इनवर्स ही व्हॅल्यू म्हणजे कॉस बी पुट करू आपण कॉस बी साईन 2x इंटू येथे मायनस 4/5 आणि 4/5 म्हणजे काय साईन बी. येथे साईन बी पुट करणार साईन बी आणि येथे कॉस 2x कॉस 2x याप्रमाणे. याला आपण फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करू शकतो. साईन ए कॉस बी किंवा आधी असं लिहा साईन 2x इंटू कॉस बी मायनस साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी म्हणजे कॉस 2x इंटू साईन बी. फॉर्म्युला कन्वर्ट होईल इक्वल टू साईन ऑफ येथे मायनस असल्यामुळे 2x मायनस दुसरा अँगल आहे बी याप्रमाणे. साईन इनवर्स साईन कॅन्सल होईल 2x मायनस बी. बीची व्हॅल्यू पुट करू 2x आणि मायनस बी म्हणजे एक कॉन्स्टंट आहे तो टॅन इनवर्स 4/3 टॅन इनवर्स 4/3 ही झाली व्हॅल्यू वायची. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy/dx. पुढे लिहितो देअरफॉर dy/dx इक्वल टू एचा पॉवर एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह एचा पॉवर एक्स इंटू लॉग ए म्हणजे 2x याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल 2x इंटू लॉग 2 आणि कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह 0 लिहिण्याची गरज नाही. आन्सर हे मिळेल आपल्याला. डेरिव्हेटिव्ह येईल 2x इंटू लॉग 2. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.